कुठे गेले होते तुम्ही? रुस्तम चल. काय सांगितले होते मी? मी काय सांगितलं होतं? हा नीट नीट सांग, मला ऐकायला येत नाहीये. बसून राहा असं सांगितलं होतं. कधी सांगितलं होतं मी ते? सुट्टीमध्ये. कधी सांगितलं होतं? जेवणाच्या सुट्टीमध्ये. जेवण झाल्यावर बदामाच्या झाडाखाली सावलीमध्ये छानपैकी बसून खेळा असं सांगितलं होतं मी. मग आता शाळा भरली ना आपली, का सुट्टी झाली आहे? मग शाळा भरल्यावर कुठे बसतात? मग तुम्ही कुठे होते? कशासाठी? खेळायची वेळ आहे का आता? एवढं ऊन पडलंय बाहेर कडक, एवढ्या कडक उन्हामध्ये खेळणार आहे तुम्ही? मग जेवणाच्या सुट्टीनंतर शाळा भरते तेव्हा आपण लगेच खेळायला जातो का? यश तुझे मॅडम सर आहेत का? टीचर आहेत यश तुझा? हा यश तुला आता जर बोलला की जा, कोण? खोटं बोलायचं नाहीये. दुसरा सांगतो म्हणून आपण ते काम करायचं नाहीये. मी तुम्हाला फळ्यावरती अभ्यास दिला होता की नाही? किती जणांचा पूर्ण झालाय? बोटवर करा. फळ्यावर दिलेला अभ्यास किती जणांनी पूर्ण केला बघा. फक्त पवित्राचा पूर्ण आहे, प्रगतीचा पूर्ण आहे. जुरूक राहिला तर तो जुरूक पण पूर्ण करायचा होता. जुरूक कशाला ठेवला आणि खेळायला गेलास? मिस्टेक केली की नाही तुम्ही ते सांगा मला. तुमची चूक झाली की नाही? चूक झाली की नाही तुमची? मला आवाजच नाही आला. चूक झाली की नाही? मग चूक झाल्यावर काय करतात? काय करायचं असतं? काय बोलायचं असतं चूक झाल्यावर? बघा फक्त श्रेयाला माहितीये काय बोलायचं असतं. बस बस बस. सॉरीचा अर्थ असा होतो परत ती चूक करायची नाही. करणार का परत आता अशी चूक? बघा परत जर अशी चूक केली तर मग तुम्हाला बाहेरच खेळायला ठेवेल. नाही घेणार वर्गामध्ये अभ्यास करायला. चालेल का? अभ्यास करायचा आहे की नाही तुम्हाला? मग असं वेड्यासारखं करतात का की नाही करायचं सांगा. तुम्हाला खेळायला जायचं असेल ना, मी काहीच बोलत नाही, बाहेर पाठवते तुम्हाला. आणि वर्गात जी मुलं बसलीत ना शहाण्यासारखी, हे बघा इकडे छान मस्त अभ्यास करत बसलीत ना ती मुलं, त्यांना शिकवते. आणि तुम्ही मस्तपैकी उन्हामध्ये हिंडा आणि आजारी पडा. चालेल ना? चालेल का? खेळायला जात नाही का पण? ऊन कमी झाल्यावर जातो की नाही? की नाही जात? मग आता बाहेर गेले तुम्ही ना, आता कसं बरं? मला बरोबर नाही वाटलं, चांगलं नाही वाटलं. तुम्ही